विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अक्कलकोट शेतकरी बांधवांना योग्य मोबदला द्या, रास्ता रोको आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचा इशारा। अक्कलकोट तालुक्यातून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे हा मोठ्या प्रोजेक्टचा रस्ता आगामी काळात होत आहे। या हायवेसाठी ग्रामीण भागातील व अक्कलकोट ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे शेतजमीन अधिग्रहण करण्यात आले असून त्यामध्ये मैंदर्गी, नागणहल्ली, मातनहल्ली, कोन्हाली, सिन्नूर, हसापूर, चपडगाव वाडी, बोरेगाव, कुरनूर, दहीठणे, डोंबर जवळगा, सिंदखेड अशा अनेक गावांना कमी रकमेच्या नोटीस प्रशासनाच्या वतीने दिल्या असून शेतकरी यांना एकरी 3 लाख आणि बागायती शेतकरी यांना एकरी 5 लाख अशा पद्धतीने मोबदला ठरवून केंद्र सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केलेली आहे व फसवणूक केलेली आहे। समृद्धी महामार्गाप्रमाणे अक्कलकोटच्या शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन आज तहसीलदार माननीय बाळासाहेब शिरसाट यांना देण्यात आलंय। जर शेतकऱ्यांवर असाच अन्याय होत राहिला तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर अक्कलकोट हायवेवर रस्ता रोको आंदोलन घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, जिल्हा उपाध्यक्ष मल्लीनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, युवक शहराध्यक्ष संदीप बाळशंकर, युवक आघाडी शहर महासचिव डॉक्टर मणियार सर, शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले, शहर महासचिव भारत देडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका अध्यक्ष रवी पोटे, युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष संकेत शिरसे, चपडगाव शाखा अध्यक्ष माणिक गायकवाड, चपडगाव शाखा महासचिव अनिकेत गजदाने, आंदेवाडीचे पटेल साहेब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। विश्व 24 न्यूज करिता अक्कलकोट ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय माडकर। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। विषय असा आहे की अक्कलकोट मध्ये जो चेन्नई सुरत मार्ग अक्कलकोट मार्गे जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना जो मोबदला सरकार देण्यासंदर्भात नोटीस दिला आहे त्यात असं सांगण्यात आलंय की 4 लाख रुपये आणि 7 लाख रुपये बागायतदारांना असं नोटीस देण्यात आलेलं आहे। पण गेल्या वर्षी जो महामार्ग अक्कलकोट मधून गेला तो गुंठ्याला 3 लाख असं शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना एकरीला 7 लाख असं सरकारने नोटीस दिलेला आहे। कुठेतरी आताच्या शेतकऱ्यांवर सरकार अन्याय करत आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। आमची फक्त एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यांना दुजाभाव न करता शेतकऱ्यांनी जे कष्टाने जी शेती घेतलेली आहे त्या शेतीला योग्य मोबदला देण्यात यावा व किमान 5 पट तरी शेतकऱ्यांना त्याचं रक्कम देण्यात यावं। अन्यथा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येतील व रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी प्रशासनाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।